जालन्याच्या कनकवाडी गावामध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। यावेळी जोरदार वाऱ्यामुळे केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे। या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येते आहे। हिंगोलीमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे बागायती शेतीचं मोठं नुकसान झालंय। दांडेगाव इथल्या एका शेतकऱ्याची 3 एकरातली केळी वादळी वाऱ्यामुळे आडवी झाली। या केळीची 2 दिवसात तोडणी केली जाणार होती, मात्र केळी जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलं झोडपून काढलंय। या अवकाळीमुळे रब्बी हंगामातल्या केळी, ज्वारी, मका आणि बाजरीचं मोठं नुकसान झालंय। पिकांची कापणी काहीच दिवसांवर आलेली असताना हे नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। बीडच्या गेवराई, पाटोदा, आष्टी आणि केज तालुक्यातील वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय, तर अनेक ठिकाणी गारपीट सुद्धा झालेली आहे। त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जालन्याच्या अंबड तालुक्यातील पाने गावात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा कांदा बीज उत्पादनाला मोठा फटका बसलाय। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बीज पिकाची लागवड केली, त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्या अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केलेली आहे। भारतातील कांदा आता थेट दुबईला जाणार आहे। याआधी कराची मार्गे दुबईला जाणारा कांदा आता थेट दुबईला जाणार आहे। भारताकडून पाकिस्तानातून आयातीला बंदी घालण्यात आल्यामुळे हा बदल करण्यात आलाय। तर भारतातून दुबईला जाणारे कांद्याचे 30 ते 40% कंटेनर्स आता कराची मार्गे दुबईला जात होते। धुळे बाजार समितीमध्ये लाल कांद्याला केवळ 1000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय। लाल कांद्याची 600 क्विंटल आवक झालेली आहे, त्यामुळे सातत्याने कांद्याचे दर घसरत असल्यानं शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होते। नंदुरबार बाजार समितीत लाल मक्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। बाजारात लाल मक्याला 1900 ते 2200 दर मिळतोय। दर स्थिर असल्यामुळे भाव वाढवून मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात येते। हिंगोलीच्या हळद मार्केटमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्याचं दिसून आलं। यावेळी अचानक आलेल्या पावसामुळे हळद झाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून आली। उकाड्यापासून हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याचे दर वधारल्याचं चित्र आहे। आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढलेले आहेत। एप्रिल महिन्यात भाजीपाल्याचे दर सुमारे स्थिर राहिलेले होते। वाढलेल्या उन्हाचा भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला असून आवक घटलेली आहे। फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेला काजू हंगाम आटोपलेला आहे। यामुळे पालवी काजू हंगामाच्या आशा उन्हामुळे मावळलेल्या आहेत। पालवी हंगामात 2 ते 3% पालवी काजू बी शेतकऱ्यांना मिळते, तर लांबलेल्या पावसामुळे यावर्षी काजूच्या झाडांना ऑक्टोबर महिन्यात येणारी पालवी आणि मोहोर नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात आलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2024 वर्षीच्या खरीप हंगामातील पीक विम्याच्या रकमेपोटी 279 कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर झाली होती। जिल्ह्यातील 2,39,000 शेतकरी त्यासाठी पात्र ठरले आहेत, तर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेली आहे।